श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 18 डिसेंबर 2025 मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार. याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन कसं करावं? जर तुमचा एखादा गुरुवार गेला असेल किंवा जर तुमचा 18 तारखेला जर चौथा दिवस असेल मासिक धर्माचा, किंबहुना काही कारणांनी जर उद्यापन होत नसेल तुमच्याकडनं, तर ते कसं करावं, कधी करावं, त्या संदर्भातील माहिती आज आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार, या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. आता मासिक धर्मामुळं कितीही नाही म्हटलं तरी या 4 गुरुवारपैकी एखादा गुरुवार तरी आपला स्किप होतो. मग जर कुणाचा पहिला गुरुवार राहिला असेल किंवा दुसरा गुरुवार राहिला असेल किंवा तिसरा गुरुवार एखादीचा राहिला असेल, तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता. बघा, मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार आहेत, त्यांच्यातला एखादा जरी आपला काही कारणामुळे तो उपवास नसेल, तुम्ही धरला, तर तो तुम्ही स्किप करू शकता आणि तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता. पण काही कारणामुळे जर तुम्हाला चौथ्या गुरुवारीच अडचण आली आहे किंवा तुम्ही बाहेर गावी आहेत म्हणून तुम्ही उद्यापन करू म्हणजे जर तुमच्याकडून उद्यापन होत नसेल, तर तुम्ही पौष महिन्यात सुद्धा उद्यापन करू शकता. खूप म्हणतात नाही का, पौष महिन्यात हे करू का, ते करू का, देव देव केले चालतं का, देव दर्शनाला गेले तर चालतं का? तर देवासाठी कुठलाच महिना वाईट नाही आहे, किंबहुना प्रत्येक महिना तेवढा पवित्र आहे. उलट पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची उपासना केली जाते. मग तो महिना वाईट कसा असेल? तुम्ही पौष महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. म्हणजे जेव्हा पौष महिना लागेल त्याच्यानंतरचा जो गुरुवारी, तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकता. काही कारणाने जर चौथा गुरुवार उद्यापन करायला जमलं नाही तर. ओके. तर आता देवीचं उद्यापन कसं करावं? अर्थात माता लक्ष्मीची पूजा आपण करत असतो. लक्ष्मीपूजन किंवा पुन्हा म्हणायला हरकत नाही. ते आपण प्रत्येक गुरुवारी यथाशक्ती प्रत्येकाने माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे. आता उद्यापन हे गुरुवारी करायचं असतं. ज्या पद्धतीने तुम्ही मांडणी करता त्याच पद्धतीने मांडणी तुम्हाला करायची असते आणि दुसऱ्या दिवशी अमावस्या लागलेली असणार आहे. म्हणून मग तुम्ही सकाळीच दुसऱ्या दिवशी 19 तारखेला तुम्ही पूजा मांडणी उचलून घ्यावी. आता ही जे उद्यापन आहे तर ते सकाळी मांडणी करून घ्यावी. संपूर्ण पूजा विधी, सेवा अर्चा जे काही तुम्ही करत असाल ते या 3 गुरुवारमध्ये, तसंच तुम्हाला चौथ्या गुरुवारी सुद्धा करायचं आहे. उद्यापनाला बऱ्याच ठिकाणी सवाशिनी जेवायला बोलवतात. तुम्ही तसं करू शकता. तुमच्या घरची वरण भात भाजी पोळी तुम्ही करणार असेल आणि तुमची इच्छा असेल तर एखादी सवाशीण जर कोणी अवेलेबल झाले तर नक्कीच तुम्ही सवाशिणीचं भोजन देऊ शकता. त्या सवासिनीची माता लक्ष्मी स्वरूप तिची तुम्हाला पूजा करायची आहे. देवीची आपण जशी ओटी भरतो, आपण त्याच पद्धतीने म्हणजे त्या तुमच्याकडे जी स्त्री येणार आहे त्या स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे. हे करून झाल्यावर तुमच्या घरात जे काही गोडाधोडाचे नैवेद्य केलेला आहे तो तुम्ही तिला देऊ शकता. नाहीतर काय होतं ना, तुम्ही 5 सवाशीण 7 सवाशीण 3 सवाशीण ताई 1 सवाशीण भेटली तर चालते का? हो, कारण आजकाल प्रत्येकाच्या घरी उपवास असतात नाही का, आपण प्रत्येक जण उपवास पकडत असतो. आणि मग उद्यापनाच्या दिवशी ताई दुसऱ्याच्या घरी जाऊन तुम्ही हळदी कुंकू करू शकता. तुम्हाला जर कोणी बोलवलं, जर तो मान दिला आहे तर नक्कीच तुम्ही जाऊन त्यांचा हळदी कुंकू स्वीकारू शकता आणि तुमच्या घरातही तुम्ही बोलू शकता. आता बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की ताई माझं उद्यापन आहे पण मला आहे ना जेवायला बोललं आहे. मग म्हणजे आता समजा आपण ज्या पद्धतीने सवाष्णी जेवण घालतो, तर मला जेवायला बोललं आहे तर मी जाऊ शकते का? तर बघा, तुमच्या घरात उद्यापन असेल आणि जर तुम्हाला जेवायला बोललं असेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता. नाहीतर बऱ्याच बायकांचं असतं की माझं उद्यापन आहे नंतर मग मला उपवास माझंच घर सोडायचं आहे. असं जर तुमचं असेल तर तुम्ही तुमच्याच घरात उपवास सोडू शकता. पण लक्षात घ्या, त्या स्त्रीने तुम्हाला बोलवलं आहे म्हणजे तुम्ही लक्ष्मी स्वरूप तिच्या घरी जाणार आहात. जर सवाशिनी भोजन जर तुम्हाला बोलवलं असेल तर तुम्ही जाऊ शकता. पण अगेन आपल्या मनात येतं की ताई की शेवटचा गुरुवार आहे तर मी तो माझ्याच घरी सोडला तर हरकत नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तेही करू शकता. सगळ्यात आधी उपवास आपल्याच घरी सोडायचा. उपवास आपल्याच घरी सोडायचा असतो. पण काय होतं, कधी कधी तुम्ही एखाद्याच्या घरी सवाशिनी म्हणून जेवणार आहे तर ती व्यक्ती तुम्हाला माता लक्ष्मी स्वरूप तुमचं मानपान करणार आहे. तर तिथे जरी जेवलं तरी काही हरकत नाही. पण एवढ्या दिवसांचा उपवास आहे तर आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिथे पण जाऊ शकता किंवा तुमच्या घरातही उपवास सोडू शकता. आता शहरामध्ये ताई एवढ्याच बायका म्हणजे अवेलेबल होत नाही. एक स्त्री जरी आली तरी तिचा तुम्ही मान सन्मान करा. मग तिला तुम्ही पोथी द्या. मार्गशीर्ष गुरुवारची कहाणीची पोथी द्या. ती तुम्ही तिला देऊ शकता. तुम्ही तिला केळ देऊ शकता. त्या पोथीमध्ये थोडंसं तांदूळ द्या, नंतर केळी द्या. आणि त्या देवीची त्या स्त्रीचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की आता बऱ्याच वेळा बायका
मग शृंगाराच्या वस्तू दान करत असाल, जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही तीही करू शकता. मग तुम्ही एखादा गजरा दान करा किंवा शृंगाराची कुठली पण वस्तू तुम्ही ज्याच्यामध्ये कुंकू आहे, तो कुंकू दान करू शकता. मेहंदीचा कोन आहे, रुमाल आहे, जे ते तुमच्याकडे यथाशक्ती असेल तसे तुम्ही दान करू शकता आणि त्या स्त्रीचा मानपान करू शकता. हळदी कुंकू तुम्ही करू शकता. आता काय होतं ना, बऱ्याच वेळेस तुम्ही जर कोणाच्या घरी गेल्या तर ते तुम्हाला दूध वगैरे देतात. तर तुम्ही दूध ग्रहण करू शकता का? पर तोच प्रश्न येतो की ताई आमचे उपवास आहे, मग आम्ही दुसऱ्यांच्या घरचं दूध खाऊ शकतो का? तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मानणं न मानणं, किती मानणं हे प्रत्येकाच्या वैयक्तिक डिसिजनवर असतं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही खाऊ शकता. तुमची इच्छा नसेल तर तुम्ही फक्त हळदी कुंकू घेऊन तुम्ही तुमच्या घरी येऊ शकता. हवं तर दूध असेल किंवा खीर असेल तर ते घेऊन तुम्ही तुमच्या घरी येऊ शकता. तुमच्या घरी जेव्हा उपास सोडता तेव्हा तुम्ही ते खाऊ शकता. बाकी सगळी तुमची इच्छा, कारण प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं आणि आपण प्रत्येकाच्या मताचा आदर नक्कीच केला पाहिजे. कारण प्रत्येकाला एक स्वतःचं एक मत असतं आणि आपण त्या मताचा आदर करावा. तर हे झाल्यावर संध्याकाळी तुम्ही सवाष्णी बोलू शकता आणि त्यांना तुम्ही उद्यापन करू शकता. अगदी एक आली तरी हरकत नाही. देवीसाठी खिरीचा नैवेद्य बनवण्याचा प्रयत्न करल्या कुठल्याही प्रकारची खीरमती म्हणजे मखाण्याची असो, तांदळाची असो किंवा शेवयांची असो, अगदी केशर दूध टाकून दूधही सुद्धा तुम्ही देवीला नैवेद्य अर्पण करू शकता. त्यांना 4ही 3ही गुरुवार काही करणं शक्य होणार नाही. त्यांनी आवर्जून 4थ्या गुरुवारी सुद्धा पाणी करू शकता. देवीचं उद्यापन करू शकता. उद्यापन करणं म्हणजे काय आहे की 1-2 सवाष्णी आपल्या घरी बोलवावं. तुमची इच्छा असेल की ताई पहिली 3 गुरुवार काहीच करणं शक्य झालं नाही किंवा पहिले 2 गुरुवार काहीच करणं शक्य झालं नाही, तुम्ही 3रा आणि 4था गुरुवार करू शकता. अगदी तुम्ही 4था गुरुवार सुद्धा मांडणी करू शकता. देवीची पूजा करू शकता, आराधना करू शकता आणि एखाद्या स्त्रीला किंवा 1, 3, 5, 2 जेवढ्या स्त्रिया असतील त्यांना तुम्ही मानपान करायचं आहे, त्यांचा आदर सत्कार करायचा आहे. त्या लक्ष्मी स्वरूप तुमच्या घरी आल्या. कारण काहीच नाही केलं याचं दुःख असण्यापेक्षा काहीतरी मी केलं याचा आनंद खूप असतो आपल्याला. मग त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मांडणी तुम्ही सकाळी केली असेल चालेल, संध्याकाळी केली असेल तरी पण चालेल. पण एक सांगते, देवीला ना खिरीचा नैवेद्य खूप जास्त प्रिय असतो. संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला मिळावं यासाठी देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. या दिवशी जास्तीत जास्त दानधर्म करायचा प्रयत्न करा. एखाद्या स्त्रीला, एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही दानधर्म करू शकता. उद्यापनाला सवाशीणच लागते का? स्त्री ही स्त्री आहे. सवाशीण, विधवा असा भेदभाव न करता प्रत्येक स्त्रीला मानधन द्या. कोणी पण असेल, ती माझ्या घरात लक्ष्मी स्वरूप आलेली आहे. तिला तुम्ही उपवास जर त्या व्यक्तीचा असेल किंवा नसेल तरी ती पण सवाशीण आणि विधवा असं काहीच म्हणत न आता तुम्ही तिला बोलवा, तिला मानपान द्या. तिला जे तुमच्या घरात बनवलं आहे ते तुम्ही नक्कीच तिला खायला द्या. या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. अगदी ज्यांना 4थ्या गुरुवारी नाही करणं शक्य झालं त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी केलं तरी काहीच हरकत नाही. पण ज्यांना 4थ्या गुरुवारी होत आहे ते करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. या पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष व्रताच्या गुरुवारची सांगता करायची आहे. शेवटी देव हा भक्तीचा भुकेला आहे. घरात मंगलमय वातावरण असणं, तुमचं घर किती छोटं आहे, तुम्ही किती डेकोरेशन करता याच्यापेक्षा तुमचा भाव बघत फक्त देवाला काय प्रिय आहे, तर देवाला फक्त तुम्ही प्रिय आहे, बाकी काही प्रिय नाही. देवाला तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा एका नवीन व्हिडिओतर्फे. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.